नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवेल काय अहिंसा, परी नवल बापा धिंसा या याज्ञिकांचा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13, ओवी क्रमांक 224. 13व्या अध्यायात जी ज्ञानाची लक्षणं सांगितली आहेत त्यातलं तिसरं लक्षण आहे अहिंसा. अहिंसेच्या या गुणाला विशेष महत्त्व आलं ते प्राचीन काही यज्ञांमध्ये पशूंचा बळी दिला जात असे त्याला विरोध करण्यातून. केवळ तांत्रिक कर्मकांडाला महत्त्व नसून ज्ञानाला खरं महत्त्व आहे असं उपनिषदांनी विशेष करून सांगितलं आणि तसं सांगताना यज्ञ हे फुटक्या नावेप्रमाणे आहे असं म्हटलं. यज्ञाच्या रूढ कल्पनेला गीतेतही विरोध केलेला आहे आणि ज्ञानदेवांनी गीतेचा हाच धागा समर्थपणानं उचलून धरला आहे. गीतेनंतर 2000हून अधिक वर्ष उलटून गेली तरी केवळ परंपरागत आचारांचं आंधळेपणानं अनुकरण करणारे लोक यज्ञ करीत असत. आजच्या काळातही जर देवाच्या नावानं पशुचा बळी देण्याची प्रथा कितीतरी ठिकाणी आढळते तर 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवांच्या काळात ती याहून अधिक प्रमाणात असणार. निरनिराळे यज्ञयाग आणि त्यातली सकाम बुद्धी ही ज्ञानदेवांनी सर्वथा त्याज्य मानली आहे. अहिंसेचा विषय येताच त्यांना यज्ञात केल्या जाणाऱ्या हिंसेची आठवण होते. कुठे दुष्काळ पडला की पाऊस पडावा म्हणून यज्ञ केला जात असे आणि त्यात पशूंचा बळी देत असत. ज्ञानदेवांनी त्याचा इथं उल्लेख केला आहे. ज्ञानाचं एक लक्षण म्हणून भगवंतांनी अहिंसेचा उल्लेख केला तेव्हा देवाच्या नावानं हिंसा करणे म्हणजे अज्ञान होय हे उघड आहे. ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, ज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा असेल तर अहिंसा आचरली पाहिजे, पण रूढ आचार तर वेगळा आहे. यज्ञ केला जातो आणि त्यात पशूंचा बळी दिला जातो. अशी हिंसा केल्यावर अहिंसा कशी साध्य होणार? पण यज्ञ करणाऱ्या या याज्ञिकांचं धाडस खरोखरी मोठं विलक्षण आहे. ते अशी हिंसा करतात आणि आशा करतात की आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. यज्ञात पशूंचा बळी देण्याचा मार्ग सुटत नाही तोवर अहिंसा साध्य होणार नाही असं इथं ज्ञानदेवांचं सांगणं आहे. ज्ञानदेव सहसा कुणावर टीका करीत नाहीत, पण यज्ञाच्या निमित्तानं केलं जाणारं काम्य कर्म आणि यज्ञातली हिंसा यावर मात्र त्यांनी ज्ञानेश्वरी टीका केली आहे. त्यातलं हे एक उदाहरण आहे.